मित्रांनो, बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्याकडून यूपीएससी मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल या परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 25,000 रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। तर विद्युत अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारी करता एक रकमी 15,000 रुपये दिले जाणार आहेत आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी ची विद्युत अभियांत्रिकी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना एक रकमी 15,000 रुपये दिले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये राज्यातील अनुसूचित जातीचा हा विद्यार्थी असावा। 15 एप्रिल 2026 रोजी जाहीर झालेल्या 12/2025 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्युत अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2025 मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि वयाची मर्यादा 35 वर्ष राहील। अशा विद्यार्थ्याला गुगल डॉकची एक लिंक देण्यात आलेली आहे। या लिंकच्या माध्यमातून 13 मे 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज भरल्यानंतर पात्र झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी हे 15,000 रुपयाचं एक रकमी अनुदान दिलं जाणार आहे। ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त उमेदवारांना सदर जाहिरातीसोबत जोडलेला अर्ज अचूक पद्धतीने भरून अर्जासोबत खाली नमूद केलेल्या कागदपत्राची स्वयं साक्षांकित प्रत ही 15 मे 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयाला पाठवायची। याच्यासोबत कागदपत्र आपण पाहू शकता, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, एमपीएससी विद्युत अभियांत्रिकी पूर्व परीक्षा प्रवेश पत्र, आधार कार्ड आणि कोणत्याही बँकेचं, राष्ट्रीयकृत बँकेचं, आधार संलग्न असलेल्या बँकेचं पासबुक अशा प्रकारची कागदपत्र ही पाठवायची। याच्यासाठी अर्जाचा नमुना सुद्धा ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेला आहे आणि हे सर्व कागदपत्र 15 मे 2026 पर्यंत या विहित नमुन्यातील अर्जासोबत पाठवायचे आहेत। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर यूपीएससी मध्ये सीएएफएफ या पदासाठी जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांना डायरेक्टली 25,000 रुपयाचं बेनिफिट दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी सुद्धा 10 मे 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत। याच्या अर्जाचा नमुना सुद्धा आपण पाहू शकता। हा विहित नमुन्यातील अर्ज हा 10 मे 2026 पर्यंत बार्टी कार्यालयाला सादर करायचा आहे आणि याच्या संदर्भातील जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी कार्यालयाचा संपर्क क्रमांक, त्याचबरोबर याच्या अर्जाच्या पीडीएफ साठी लिंक, अशा प्रकारची कागदपत्र आणि अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्र ही सर्व माहिती बार्टीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, बार्टीच्या संदर्भातील हे दोन महत्त्वाचे असे अपडेट होते ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।